मुंडव्यामधल्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामधल्या व्यवहारावरती स्वाक्षरी नसल्यामुळे पार्थ पवार यांचा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध येत नसल्याचा अहवाल सूत्रांची माहिती। विकास खर्गे समितीनं हा अहवाल महसूल मंत्री बावनकुळेंना सादर केल्याची देखील माहिती आहे। 2 सरकारी अधिकाऱ्यांवरती कारवाई होण्याची शक्यता। पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्याची घाई नेमकी कोणाला झाली आहे? तटकरे, पटेल की फडणवीस? अंजली दमानी यांचा सवाल। तर पार्थ पवार यांना राज्यसभेवरती पाठवण्यासाठी क्लीन चिटची बातमी पेरल्याची देखील दमानी यांची टीका। पार्थ पवार निर्दोष असतील आणि असावेतच मुंडवा जमिनीच्या प्रकरणावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। माध्यमांमध्ये बातम्या आल्याच्या नंतर पार्थ पवारांना फोन केला असता आपण निर्दोष असल्याचं पार्थ म्हणाला होता। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते तो मला म्हणला आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं। त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्तोवर वाट बघू। त्यांनी कुठलंही काम ते करणार नाहीत आणि करूही नाही इथून पुढेही। मुंडवा जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये मोठ्या लोकांचा वरदहस्त होता हे नक्की आहे। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा याविषयी चर्चा करू अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मुंडव्यामधील जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीनं पारदर्शकच चौकशी करायला हवी। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। समितीने अहवालामध्ये काय शिफारसी केल्या ते बघितलेलं नाही अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे। अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानामधील ब्लॅक बॉक्समध्ये काहीही आढळलेलं नाही याचा अर्थ दाल में कुछ तो काला है। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून शंका उपस्थित। माफी मागा नाहीतर तोंड काळं करू, शिवभक्त सचिन पाटील यांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना इशारा। बुलडाण्यामधील सपकाळांच्या निवासस्थानासमोर जाऊन त्यांनी धमकी दिली आहे याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झाला। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत हिंदू समाजाचं निषेध आंदोलन। टिपूचा फोटो लावल्यामुळे त्याचं महान कार्य अनेकांना कळालं। मालेगावच्या उपमहापौरांचा अजब दावा। संविधानामध्ये ज्यांचा फोटो तो हटवण्याचा अधिकार भाजपला कसा काय? तसंच टिपूच्या सैन्यामध्ये अनेक ब्राह्मण होते। मी ओबीसी वर्गामधून असल्यामुळे मला टार्गेट केलं जातंय असाही दावा उपमहापौरांनी केलाय। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या उद्या होणाऱ्या पहिल्या महासभेमध्ये टिपू सुलतान चौक हे नाव रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपकडून मांडला जाणार आहे। 2016 साली याच चौकाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा ठराव भाजपकडूनच मंजूर करण्यात आला होता। अकोला पालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतानचं नाव, टिपू सुलतान नाव हटवण्याची शिंदेंच्या शिवसेनेची मागणी, तर छत्रपती संभाजी महाराज किंवा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचा प्रस्ताव सादर। दरम्यान प्रदेश काँग्रेस मात्र ठामपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी आहे। तसंच काँग्रेसकडून सपकाळ यांचा सत्कार प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी सत्कार करतील। चंद्रपूरच्या नवनिर्वाचित भाजप महापौरांसह भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांकडून महापौर आणि नगरसेवकांचं अभिनंदन। यावेळेला जीएसटी भरपाईसह चंद्रपूरसाठी मुनगंटीवार काही मागण्या देखील त्यांनी केलेल्या आहेत। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडून महापालिकेच्या सुरक्षेचा ऑन फील्ड जाऊन आढावा। सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचं महापौरांच्या पाहणीमधून समोर आलंय। यावेळेला महापौरांकडून सुरक्षा अधिकाऱ्यांना सक्त अशा सूचना देण्यात आल्या। सोलापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक वैभव हत्तुरे भाजपच्या सोबत सत्तेत सहभागी होत आहेत। स्वीकृत नगरसेवकांची संख्या 1 कमी होण्याची भीती असल्यामुळे भाजपची राजकीय खेळी। मंत्रालयामध्ये घडलेला प्रकार हा कलंक लावणारा आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली। आरोपी ढेरिंगे याची चौकशी सुरू आहे। लाचखोरीच्या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई होईल असं झिरवाळांचं स्पष्टीकरण। सांगली जिल्हा परिषदेमधील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे। आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात बैठक। राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची माहिती।
विधानसभेपासून जिल्हा परिषदेपर्यंत विरोधकांना रसद पुरवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. धाराशिव जिल्हा परिषदेचे शिवसेना सदस्य अनंत लंडगे यांनी नाव न घेता तानाजी सावंत यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत. गोंदियाच्या सडक अर्जुनीमधील 2 नगरसेवकांचं तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण. घरकुल, पट्टे वितरण आणि लेआउट मंजुरीमधील अनियमितता असल्या प्रकरणी त्याच्या विरोधामध्ये सध्या उपोषण सुरू आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांनी भेटीसाठी बोलावून घेतलंय. अल्पसंख्याक संस्थांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची सुनेत्रा पवार यांनी माहिती मागवल्याची देखील माहिती आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधल्या राष्ट्रवादीच्या दालनामध्ये शरद पवार आणि दिवंगत अजित पवार या दोघांचे देखील फोटो आहेत. शरद पवार एक विचार आहेत आणि तो विचार जपण्यासाठी हा फोटो दालनामध्ये लावल्याची विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रतिक्रिया. नवी मुंबईमध्ये नाईक आणि शिंदे हा वाद अद्यापही कायम आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्यावरच्या टीकेनंतर शिवसेनेकडून शहरामध्ये आक्षेपार्ह बॅनर लावण्यात आले. श्रीकांत शिंदे यांना माजी खासदार करू असं ओपन चॅलेंज देण्यात आलं आणि यानंतर स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकाराचा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून उपचार करून मिळेल अशा उल्लेखाचं शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आलंय. मुंबईमध्ये कोकण भवन उभारा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना पत्र. मुंबईमध्ये येणाऱ्या कोकणवासियांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी नितेश राणे यांनी महापौरांना हे पत्र लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं वरळी सी लिंकला आकर्षक विद्युत रोषणाई. मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा फोटो असलेली ही खास रोषणाई करण्यात आली. मॅक्रॉन यांचे फ्रान्समध्ये देखील जितके पोस्टर लागले नसतील तितके पोस्टर मुंबईमध्ये लागले. खासदार संजय राऊत यांचे टीकास्त्र. शिंदे मॅक्रॉन फ्रान्समध्ये प्रचारासाठी त्यांना बोलवलं जाईल. शिवसेनेनं लावलेल्या बॅनरवरून राऊतांची खोचक टीका. आज पहाटे मुंबईमध्ये दाखल झालेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजेट मॅक्रॉन यांचं मुंबई विमानतळावरती स्वागत करण्यात आलंय. राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची देखील उपस्थिती होती. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा मुंबईमध्ये मॉर्निंग वॉक. मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये अचानकपणे फ्रान्सचे राष्ट्रपती मॉर्निंग वॉक करत असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आज वाहतुकीमध्ये 13 तासांसाठी मोठा बदल करण्यात आलाय. काही मार्गावरती प्रवेश बंदी आहे तर आज सकाळी 8 ते रात्री 9 वाजल्याच्या दरम्यान वाकोला उड्डाणपूल आणि दहिसर टोल नाका या दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावरती अवजड वाहनांसाठी पूर्णपणे प्रवेश बंदी आहे. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत. इंडो फ्रेंच कल्चरल कार्यक्रमासाठी मोदी हजेरी लावतील. लोकभवनाच्या भेटीसह एका सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील दोन्ही नेते भेट देणार आहेत आणि यावेळेला काही महत्त्वाच्या करारांवरती स्वाक्षऱ्या होतील. मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात नाही तर प्रशासनानं केलेला खून आहे. अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया. तर शून्य हीच आपल्या आयुष्याची किंमत असल्याची देखील टीका अमित ठाकरे यांनी केली आहे. नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीच्या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी. मनसेचे नेते आणि वकील नितीन पंडित यांनी याचिका दाखल केली. झाडं तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिकेच्या माध्यमातून मागणी. साताऱ्याच्या फलटणमधल्या डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणामधील बडतर्फ फौजदार संशयित गोपाळ बदने याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. फलटण न्यायालयानं हा जामिनाचा अर्ज फेटाळून लावलाय. हिंगोलीमध्ये पोलिसांनी अफूच्या शेतीवरती छापेमारी केली आहे. 3,54,000 रुपये किमतीचं अफू जप्त झालंय. शिरळी गावामध्ये गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. 177 किलो अफू जप्त. रॉंग साईडला गाडी का चालवतो असं म्हणत दुचाकीस्वारानं 42 वर्षीय इसमाच्या कानशिलात लगावली आहे. या घटनेमध्ये 42 वर्षाच्या नागरिकाचा मृत्यू झालाय. वसईमधली ही धक्कादायक घटना आहे.
वसईच्या बऱ्हाणपूर उमेळमान या गावामध्ये 60 वर्षांच्या महिलेची राहत्या घरी हत्या. अज्ञात व्यक्तीकडून या महिलेची हत्या करण्यात आली. कारण अद्यापही अस्पष्ट आहे. बीडच्या पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मद्यपींचा गोंधळ. यावेळेला पोलीस ठाण्यामधल्या वस्तूंची तोडफोड करण्यात आली. शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. ठाण्याच्या शांतीनगर परिसरामध्ये नूतन नीलम अपार्टमेंटच्या ए विंगच्या 5व्या मजल्यावरचा स्लॅब कोसळला. या घटनेमध्ये 3 जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारतीमधल्या रहिवाशांचं सध्या स्थलांतर करण्यात आलंय. भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावरच्या विजेचा पोल अचानकपणे कोसळला. उड्डाणपुलाखाली उभी असलेली रिक्षा ही थोडक्यात बचावली आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाहीये. परळीमधल्या व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार आहे. यामध्ये वाल्मी कराडच्या घरी कामाला असणाऱ्या दोघांची तर त्यांच्या एका मित्राचा समावेश असल्याची देखील माहिती आहे. पुणे जिल्ह्यामधल्या पोलिसांच्या 1633 जागांसाठी 1,85,000 अर्ज आलेत. पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक 2च्या मैदानावरती भरतीची मैदानी चाचणी सध्या सुरू आहे. सोलापूरमधल्या अक्कलकोट तालुक्यामधील भीमा नदीपात्रामधील खानापूर बंधाऱ्याला गळती लागली आहे. बंधाऱ्याच्या प्लेट खराब झाल्यामुळे गळती रोखण्याची पाटबंधारे विभागाकडे ग्रामस्थांची मागणी. सोलापूरमध्ये खरबूज बियाणं विक्री करणाऱ्या कंपनीमुळे खरबुजाचं पीक वाया गेलंय. मोहोळ तालुक्यामधल्या शेतकऱ्यांचा आरोप आहे. चांगल्या खरबुजाला बाजारामध्ये 40 रुपये किंमत मिळतेय. मात्र शेतकऱ्यांच्या खरबुजाला अवघे 2 ते 5 रुपये मिळत आहेत. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाचे दर घसरल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आठवडाभरामध्ये प्रति क्विंटल 900 रुपयांची घसरण झाली आहे. दर नसल्यामुळे यंदाचा कापसाचा हंगाम 2 महिने आधीच संपण्याची भीती आहे. रब्बी हंगामातल्या हरभऱ्याला जेमतेम हमीभावा इतका दर मिळतोय. धुळ्यामधले शेतकरी त्यामुळे हवालदिल झाले. जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,500 ते 5,800 रुपयांचा दर मिळतोय. हमीभाव मात्र 5,875 रुपये इतका आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट वीकचं आयोजन आणि उद्घाटन करण्यात आलंय. 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये हिलरी क्लिंटन, बिल गेट्स यांच्यासह सचिन तेंडुलकर आणि भारतामधील वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहतील. नवी मुंबई विमानतळावरच्या फेडेक्स हबचं उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. विमानतळावरून माल वाहतूक करण्यासाठी हे हब अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 3ऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेचं भारताचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते दुबईमध्ये उद्घाटन. आयुष जागतिक प्रतिबंधात्मक आरोग्य धोरणाचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयास येत असल्याची जाधव यांची प्रतिक्रिया. जालना शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे शिवकालीन युद्धकला शिलंबन या स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेला आमदार अर्जुन खोतकर यांची उपस्थिती. यावेळेला खोतकरांकडून लाठी कौशल्याचं सादरीकरण. म्हाडाच्या मुंबई मंडळामधील 118 घरांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी करता येईल. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावरती सदनिकांची विक्री करण्याचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.